कंकनात न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नागपूर शहरात महिला शिक्षिकेने बनावट कागदपत्रांच्या आधारावर अनुदानित शाळेमधील नोकरी लाटण्याचा प्रकार समोर आला आहे। यानंतर संबंधित शिक्षिका आणि तिला मदत करणाऱ्या प्राचार्य यांच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमध्ये नागपूर शहरातील दिगोरी परिसरातील सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आरोपी शिक्षिका गौरी गोस्वामी आणि प्राचार्य राजेश मासुरकर यांच्या विरोधात एसएफएस हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक हेमंत गांजरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे एक तक्रारदाराकडून एक माहिती प्राप्त झालेली होती की फ्रॉड डॉक्युमेंटच्या आधारे एका महिला शिक्षिकेने तिथे नोकरी प्राप्त केलेली होती। असा एक अर्ज प्राप्त झालेला होता। त्या अर्जाची आम्ही सविस्तर चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेले होते की त्या महिलेने जिथे डॉक्युमेंट्स सादर करून जी नोकरी प्राप्त केलेली होती ते डॉक्युमेंट हे खोटे आहे आणि वेगवेगळ्या बाहेर राज्यातील युनिव्हर्सिटीचे ते डॉक्युमेंट्स त्यांनी आमच्याकडे हजर केलेले होते। आणि त्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते आरोपी त्यांनीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे। त्यांनीसुद्धा पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिशाभूलकेवरून वेगवेगळे डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या राज्यातील युनिव्हर्सिटीचे आमच्याकडे दाखल केलेले होते। त्यावरून त्या गुन्ह्यामध्ये मुख्याध्यापकाचा सुद्धा सहभाग निष्पन्न झाला आणि त्याच्यावर आम्ही विविध कलमान्वये फसवणुकीच्या आणि फोर्जरीचे डॉक्युमेंट्स तयार केल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला। आम्ही आरोपीला त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाला अटक केली आणि न्यायालयात हजर करून त्याच्याकडून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात आली आणि जे आम्हाला उपयुक्त कागदपत्रे आहे बनावट होते ते आम्ही जप्त केलेले आहे आणि पुढील तपास आमची API भलावी हे करीत आहे सदर गुन्ह्याचा। यामध्ये एक आरोपी मुख्याध्यापक हे अटक आहे आमच्याकडे। यामध्ये जी महिला टीचर आहे जिने फ्रॉड डॉक्युमेंट करून नोकरी प्राप्त केली होती ती या गुन्ह्यामध्ये फरार आहे। तिचा आम्ही शोध घेतो, तिला ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याच मुख्याध्यापकाविरुद्ध त्याच शाळेमधील एक महिलेने सुद्धा तक्रार दिलेली होती का तिच्यासुद्धा त्यांनी विनयभंग केल्याच्या संदर्भात तीसुद्धा एक तक्रार आमच्याकडे दाखल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हा मुख्याध्यापकावर रजिस्टर्ड आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याला अटक करून पुढची प्रक्रिया करणार आहोत। त्याचा तपास आमच्या महिला अधिकारी चंदा दंडवते मॅडम ह्या करीत आहे।
माझी ईव्हीएम मशीनवर शंका आहे, त्यामुळं मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. जालन्यात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. जिथं जिथं मी काम केलं तिथं तिथं पैशांचा पाऊस पडला असा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. तर 1000 मतदान मला भेटलंय आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही. व्यक्तिगत माझे मतदान आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता. आणि दुसरा पैशाचा पाऊस जे पडला, एक. दुसरा जे ध्रुवीकरण झाला, 2. तिसरा गुंडागर्दी दादागिरी झाली, ते फॅक्टर आहे. आणि मी लोकांचा मनाचा आमदार मी आताही आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये हेराफेरी करून निवडणुका जिंकून देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध 9 डिसेंबर रोजी विशाल मशाल काढण्यात येणार आहे. या मोर्चात ईव्हीएम प्रणालीवर नाराज धुळेकर जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना उभाटा पक्षाचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल गोटे यांनी केले. वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये काश्मीर आणि इराणी सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात सफरचंद मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांच्या मते मागील वर्षांपेक्षा सध्या सफरचंदांचे भाव कमी आहेत, परंतु त्यातही काश्मीर आणि इराणी सफरचंदांची किंमत अजूनही उच्च आहे. सध्या काश्मीर सफरचंद प्रति किलो 1000 ते 1500 रुपये आणि इराणी सफरचंद 1000 ते 1200 रुपये दराने विकले जात आहेत. दोन्ही प्रकारांमध्ये 20 ते 30 रुपयांचा फरक आहे. बाजारात या फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला. मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेत असताना सत्ता स्थापनेत आपली कुठलीही अडचण राहणार नाही. मुख्यमंत्री पदासाठी सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असतील असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना मात्र मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हवे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे त्यासाठी महिला देवाकडे साकडा घालत आहेत. एकनाथ शिंदे हेच पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी नांदेड जिल्ह्यातील श्री सचखंड गुरुद्वारा या मंदिरात लाडक्या बहिणींनी प्रार्थना केली. यावेळी शेकडो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. जागतिक एड्स दिनानिमित्त चोपडा येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथून जनजागृतीपर रॅली काढली. तसंच एड्स जनजागृतीपर पथनाट्याच्या माध्यमातून एड्स संसर्ग कशानं होतो आणि त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे या संदर्भात सादरीकरण केलं. या जनजागृती रॅलीत नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक वर्ग, उपजिल्हा रुग्णालयाचे परिचारिका यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. मराठवाड्यात माझ्या एवढा सिनियर आमदार कोणीही झाला नाही. माझ्यावर 100 रुपयांचा अपहार केल्याचा डाग नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी मला मेरिटवर संधी द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची कबुली जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले. परंतु या कार्यक्रमात लोणीकर यांनी ही कबुली दिली. मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्याची विक्री वाढली आहे. विविध प्रकारच्या मुकुट, साड्या, दागिने आणि वेण्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या मते यंदा मुकुट 100 ते 400 रुपयांपासून उपलब्ध असून किंमत स्थिर नव्हती, पण ग्राहकांचा चांगला प्रतिसाद येतो. मुकुटांची उपलब्धता जास्त असल्यामुळे दर वाढले नाहीत. संपूर्ण पूजेचे साहित्य 50 रुपयांपासून सुरू असून मार्गशीर्ष महिन्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पहिल्या आठवड्यापासून विक्रीत मोठी वाढ होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचं वाटप करण्यात आलं असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला आहे. बाबा आढाव मागील 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज महात्मा फुले वाड्यात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचे यावेळी आढाव म्हणाले. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.